नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बऱ्याचदा काय होतं, मार्केटमध्ये पेरू छान मिळतात म्हणून आपण घेऊन येतो, पण एखादाच पेरू त्यातला असं बाजूला राहतो काही कारणाने की तो खाल्ला जात नाही, मग तो अति पिकतो आणि मग तो अति पिकलेला पेरू पण कोणी खायला तयार नसतं. मग अशा वेळेस काय करायचं, तो टाकून द्यायचा का? तर अजिबात नाही. अशा अति पिकलेल्या पेरूपासूनच मी तुम्हाला एक पदार्थ करून दाखवणार आहे जो आपल्या पानाची डाव्या बाजूची शोभा वाढवतो आणि हा पदार्थ खूप चटपटीत, चमचमीत, आंबट, गोड, तुरट, तिखट अशा चवीचा, ते म्हणजे पेरूचं रायतं किंवा पेरूचं पंचामृत, तुम्ही काही म्हणू शकता. तर चला तर मग रेसिपी दाखवते पेरूचं पंचामृत. हे पाहता, रेसिपीला सुरुवात करूया. त्यापूर्वी मी गॅसवर कढई ठेवली. मुद्दाम स्टीलची कढई घेतलेली आहे कारण ह्यात आपल्याला चिंचगुळाचा वापर करायचा आहे. आणि दुसऱ्या गॅसवर मी साधारण 2 वाट्या एवढं पाणी गरम करत ठेवलेलं आहे. तर सुरुवातीला आता आपण काय करणार आहे, यामध्ये 2 टेबलस्पून एवढं तेल घालायचंय. आणि ह्या तेलामध्ये आपण थोडेसे एक साधारण पाव वाटी खोबऱ्याचे काप आणि एक पाव वाटी एवढे दाणे हे आपण तळून घेणार आहोत. खोबरं साधारण गुलाबी रंगावर असं तळायचंय, काळं होऊन द्यायचं नाही, खोबरं पटकन करपतं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. करपूनही द्यायचं नाही आणि कच्चही ठेवायचं नाही, असं गुलाबीसर रंगावर आपण हे खोबरं जरा तळून घेणार आहे, म्हणजे ते छान खुसखुशीत लागतं आणि खमंग लागतं. असं हे खोबरं आपलं तळून झाले. हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता ह्याच तेलामध्ये मी दाणे घालणार आहे. खोबरं आणि दाणे तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल, किंवा घरात जर ज्येष्ठ नागरिक असतील आणि चावायचा प्रश्न असेल तर तुम्ही इथे खोबऱ्याचा किस वापरू शकता. आणि दाण्याचं कूट तर आपण घालणारच आहे. दाणे सुद्धा खूप करपवायचे नाही, फुटायला लागले जरा तेलामध्ये की काढून घ्यायचे. आता ह्याच तेलामध्ये मी घालणार आहे थोडासा कढीपत्ता आणि बरोबर 4 हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतले त्या घालायच्या. या मिरच्या पण छान तळून घ्यायच्यात, म्हणजे आपण चिवड्याला जसं मिरची अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळतो की नाही, तसं करायचं. म्हणजे त्या मिरचीचा तिखटपणा पण त्यात छान उतरतो आणि एक 8 दिवस तरी हे पंचामृत व्यवस्थित टिकतं. मिरची नीट तळली गेली नाही तर लवकर खराब होतं. अशी मिरची छान तळली गेली ना की पदार्थाला पण चव छान येते, पदार्थ खमंग होतो. आता मिरची हे तळल्याचा सुद्धा छान खमंग असा वास येतो. आता यामध्ये मी घालणार आहे अगदी पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, मिसळणीच्या डब्यात जो चमचा असतो तो अर्धा चमचा हिंग, हळद. आता ह्यामध्ये मी घालणार आहे साधारण पाव वाटी एवढी कोथिंबीर. ही कोथिंबीर सुद्धा छान परतून घ्यायची.
यामध्ये घालणार आहे पेरू. पेरू हा एक पेरू मी घेतलेला आहे. पेरू चिरायचा, त्याच्यामधल्या बिया ज्या असतील त्या काढून टाकायच्या आणि त्याचे बारीक फोडी करून ते आपण ह्यामध्ये घालणार आहोत. आता मी गॅस जरा बारीक केलाय आणि हा पेरू छान परतून घेणार आहोत. पेरूचा कच्चेपणा गेला पाहिजे. मी जे पदार्थ तुम्हाला दाखवते ते तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आता मगाशी जे आपण खोबरं आणि दाणे तळून ठेवलेत ते घालणार आहे. यामध्ये मी घालणार आहे तिखट. बेडगी मिरचीचं तिखट घालते फक्त रंग येण्यासाठी, कारण आपण यात मिरच्या घातलेल्याच आहेत. मिसळणीच्या डब्यातला जो चमचा असतो त्या चमच्याने 1 चमचा असं तिखट घातलेलं आहे. मिसळणीच्या डब्यात जो चमचा असतो त्या चमच्यानेच 2 चमचे गोडा मसाला घालायचा आहे. तिखट आणि मसाले ह्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मीठ घालणार आहे 1 चमचा. हे सगळं घातल्यावर पुन्हा एकदा छान परतून घ्यायचंय. यामध्ये घालायचंय 1 टेबलस्पून एवढं तिळाचं कूट आणि 2 टेबलस्पून एवढं दाण्याचं कूट. पुन्हा जरा परतून घ्यायचंय. आणि आता यामध्ये मी घालणार आहे साधारणपणे अर्धी वाटी एवढं चिंचेचा कोळ, 2 टेबलस्पून एवढा गूळ. थोडंसं गोडसर करायचंय. चिंच आणि पेरू व्यवस्थित शिजलं की थोडंसं जास्ती आंबट होतात म्हणून गुळाचं प्रमाण जास्ती ठेवलंय. आता पलीकडच्या दुसऱ्या गॅसवर मी जे पाणी गरम करत ठेवलंय ते मी आता ह्यामध्ये घालणार आहे. आणि हे साधारणपणे 10 ते 15 मिनिटं ह्याला उकळी येऊन द्यायची, म्हणजे हा पेरू त्यात व्यवस्थित शिजेल. हे पहा 15 मिनिटं झालेली आहेत. पेरू व्यवस्थित शिजलेला आहे. असं जर तुम्ही दाबून पाहिलं तर पेरू व्यवस्थित शिजला. पेरू शिजायला काही वेळ लागत नाही. आता हे आपलं पेरूचं पंचामृत तयार आहे. आता मी गॅस बंद करते. थोड्या वेळाने आत्ता जरी ह्याला थोडंसं असं पाणी वाटत असलं तरी थोड्या वेळाने ते घट्ट होईल. गार झालं की हे छान घट्ट होतं. गॅस बंद करते. आपलं पेरूचं पंचामृत तयार आहे.